श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाने प्रत्येक माणसाला साथ दिलेली आहे. परमेश्वराने प्रत्येक माणसाला साथ दिलेली आहे. ज्या माणसाला वेळेवरती गरज असते त्यावेळेस त्याचे जवळचे सुद्धा येत नाहीत, त्यावेळेस फक्त परमेश्वर धावत येतो. फक्त ती गोष्ट आपल्याला जाणवत नाही. परमेश्वराने सांगितलेले रहस्य, परमेश्वराने सांगितलेल्या सर्व गोष्टी, स्वामींनी सांगितलेली शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुला ऐकायला मिळणार आहे. जर आजचा हा स्वामी संदेश तू दुर्लक्ष करतोयस तर नक्कीच बऱ्याच गोष्टी तुझ्यापासून दूर राहतील. बऱ्याच गोष्टी तुला समजणार नाहीत आणि या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, यशस्वी ठरायचं असेल, तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करायचे असतील, तुझे इच्छा पूर्ण करायची असेल तर आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. मोजून 20 ते 25 मिनिटाच्या आत तुला अशा बऱ्याच गोष्टी समजून जातील ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या सुद्धा नसशील किंवा त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाठवून बघ. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि आजच्या या स्वामी संदेशामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एका माणसाने समजून घेतल्या पाहिजेत. देव हा प्रत्येक वेळेस लोकांना मदत करतो. आपले स्वामी यांनी सर्वांना अनुभव दिलेले आहे. जवळपास प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींचा अनुभव आलेला आहे. पण काही लोक अजून त्यापासून वंचित आहेत. काही लोकांना अजून स्वामींचा चमत्कार जाणवलेला नाही. फक्त एवढेच सांगतो, स्वामी परीक्षा घेतात, माणूस पारखतात. आज तू ज्या कंडिशन मध्ये आहेस, आज तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस, त्या परिस्थितीमध्ये सातत्याने त्याच मार्गावरती चालत राहा. जर तुझा मार्ग सत्याचा असेल तर नक्कीच भाग्यवंत ठरशील. तुझे कर्म तुझे भविष्य ठरवतात, तुझे काम तुझे भविष्य ठरवते. पण कोणतेही काम छोटे मोठे नसते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू कोणतेही काम करत असशील त्या मार्गावरती चालत राहा, यश तुझ्याकडे येईल. आणि स्वामींची भक्ती एक निष्ठेने करत राहा, स्वामी तुझ्यावरती प्रसन्न होणारच. आजच्या या स्वामी संदेशामध्ये असे बरेच स्वामींच्या कथा आहेत, बरेच स्वामींचे शब्द आहेत, ज्या शब्द ऐकल्याने सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलून जातील. म्हणून चुकून ही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस. आणि आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. तो मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेतील परिस्थिती. गेल्या बऱ्याच महिन्यापासून, गेल्या 4 ते 5 महिन्यापासून जी गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत आहे ती गोष्ट आता सुद्धा सांगतो. ज्यांनी ऐकली आहे त्यांनी ऐकून घ्या, पण नक्कीच दुर्लक्ष करू नका. कारण की बरीच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. आणि आता सध्याच्या वेळेतील परिस्थिती म्हणजे बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरे ज्यांची हालत बघून सुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येईल. कारण की त्या लोकांना एका वेळेचं जेवण नाही आहे, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना डोळे नाही, ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांच्या पुढे पाठी कोण नाही, ते फक्त एका वेळेच्या जेवणासाठी भीक मागताना बघितलेले आहे. त्यांची हीच परिस्थिती पाहून डोळ्यात पाणी येतं, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात. आणि फक्त मनापासून एवढेच वाटतं की त्या लोकांना मदत करण्याची इच्छा माझ्या मनात आहे आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी मला सुद्धा तुमची मदत लागणार आहे. म्हणून तुमच्यासमोर फक्त एकच विनंती ठेवीन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला, या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. सर्वप्रथम स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे. एक गरीब व्यक्ती, एक गरीब छोटी छोटी चिमुकले पोरं, त्यांची चुकी काय आहे? लहानपणापासून त्यांना एका वेळच्या जेवणासाठी भीक मागावी लागली. पण नक्कीच तुमच्याकडे कमी का होईना, छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. आणि या गोष्टीला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि त्यातल्या त्यातच आम्हाला या काही लोकांनी या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम केलेले आहे. ते म्हणजे आम्हाला नागनाथ गोडसे, आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला दीपिका सोनावणे, आणि त्यानंतर आम्हाला राजगोंडा पाटील, कौशल्या परदेसी, आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे ते म्हणजे संजय सर, त्यानंतर सचिन सर, लता कामकर आणि नरेंद्र सर. या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केलेले आहे. सर्वप्रथम फक्त एवढेच सांगू इच्छितो की ज्या लोकांनी या गोष्टीला
मदत केलेली आहे, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींचरणी ठेवीन. आणि नक्कीच तुम्हाला एवढेच सांगेन की या गोष्टीला दुर्लक्ष करू नका, कारण की आज तुमची छोटीशी मदत एका छोट्याशा चिमुकल्या पोराच्या हसूचं कारण होऊ शकतो. नक्कीच तुमच्यामुळे जर दुसरा कोणी आनंदी असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हा येणारच. आणि चुकूनही आजचा हा स्वामी संदेश आणि त्यातली ही महत्वाची गोष्ट दुर्लक्ष करू नका. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता. स्वामींची शिकवण महत्वाची आहे, पण स्वामींची शिकवण हे तुमच्यामध्ये यायला हवे हे सुद्धा महत्वाचे. आणि स्वामींच्या शिकवणीमधील सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे दान धर्माचा काम. आज तुमचे दान धर्माचा काम चांगलं असेल, आज तुमचे मन चांगले असेल, आज या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करत असाल, तर तुम्ही भाग्यवंत ठराल. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. आजच्या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला विचारत नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपल्या मदतीसाठी धावत येत नाहीत. त्यावेळेस जर तुम्ही परक्या लोकांचा विचार केलात तर तो एक सर्वश्रेष्ठ मनुष्य तुम्हीच व्हाल. आणि नक्कीच ही गोष्ट तुम्हाला पटत असेल, ही गोष्ट तुम्हाला समजत असेल, तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता. आणि पुन्हा पुन्हा वारंवार त्या गोष्टी सांगतोय म्हणून या गोष्टी नक्कीच ऐकून घ्या, चुकूनही दुर्लक्ष करू नका. तुमची छोटीशी मदत का होईना, 4 घासातला एक छोटासा घास तुम्ही दान करत असाल ना, तरी सुद्धा ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण की सध्याच्या वेळेमध्ये या गोष्टीबद्दल विचार सुद्धा कोणीच करत नाही. या वेळेमध्ये प्रत्येक लोक स्वतःचा विचार करत आहे, पण या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही दुसऱ्यांचा विचार केलात तर सर्वश्रेष्ठ माणूस ठराल. आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. आणि नक्कीच तुमच्या समोर फक्त एक शेवटचीच विनंती, शेवटच सांगेन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच त्या लोकांना मदत करू शकता ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, त्या छोट्या छोट्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. तर एक मुद्दा जर तुमच्या समोर मांडला, जो मुद्दा आयुष्यामध्ये महत्वाचा आहे, जो मुद्दा आयुष्यामध्ये पुढे जाण्यास आपल्याला मदत करेल. फक्त आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या ह्याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात.
परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत। आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही। स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका। या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका। वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल। वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म तुमचे विचार तुमचे कृत्य, तुमचे कर्म तुमचे विचार तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे। त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता। तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी। म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो। जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो। आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे। आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो, ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही। आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच। आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा, फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल। आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील। फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर, मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल। स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस। आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव, येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत। आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू। प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा, तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा। फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल। परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव, येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे। ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत, आणि नक्कीच जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार। आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत। त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे।
आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. तर नक्कीच परमेश्वरासमोर फक्त जेव्हा तुला रडकं तोंड होईल तेव्हा हात जोडून श्री स्वामी समर्थ बोल, सर्व काही ठीक होईल. आणि स्वामींवरती विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश नक्कीच पूर्णतः पाहून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घे, कारण की येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे आपल्याला आयुष्यामध्ये कधीही येतात. आणि परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले आहे, ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख येतात त्या माणसाचा अनुभव मजबूत होतो. आणि ज्या माणसाचा अनुभव मजबूत होतो त्याला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख तोडू शकत नाही, त्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट हे थांबवू शकत नाहीत. आणि नक्कीच तुला यशस्वी ठरायचं असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील, बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करते, स्वामींची भक्ती करून फक्त स्वामींसमोर एकच निवेदन ठेवतेस की माझ्या आयुष्यातले दुःख गायब होते, तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, थोडस वेळ अजून दे स्वतःवरती. कारण की परमेश्वर सुद्धा माणसांची परीक्षा घेतो, भक्तांची परीक्षा घेतो. तुझी परीक्षा चालू आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वतः देव हे कधीही कोणत्या माणसाला निराश ठेवत नाही. फक्त निराश कधी ठेवतो, जेव्हा तो माणूस मजबूत बनत असतो, या आयुष्याला लढाई देण्यासाठी तयार असतो, त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख येणार. आणि आज बऱ्याच वेळ तू स्ट्रगल करत आहेस, आज बराच वेळ मेहनत करत आहेस, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, येणारी वेळ अशी येईल की जी वेळ कधी जाणारच नाही.
फक्त एवढेच लक्षात ठेव, आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट पाहू नकोस. आयुष्यामध्ये कोणीही तुला कितीही धोका देऊ दे, तुझे जवळची लोक सुद्धा तुझा घात करतील, तेव्हा सुद्धा तू गप्प राहा. फक्त शांतपणे बघत राहा की नक्की काय चालतंय. तुझी वेळ जेव्हा येईल त्या वेळेची किंमत कर आणि नक्कीच तीच वेळ तुझी चांगली वेळ आणून देईल. फक्त माणसाने मानवी जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही आयुष्यात खचून जाऊ नये. परमेश्वर आपल्या सोबत आहे, फक्त स्वामींची भक्ती एकनिष्ठपणे कर. स्वामींची भक्ती रोज कर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे स्वामींचे संदेश अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत आणि आज वेळ काढून ऐकून घे, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतात. ज्या गोष्टी तू वारंवार ऐकशील त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणारच आहेत, कारण की त्या गोष्टीची सवय तुला लागते. आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माणसाने समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुला समजणार आहेत, पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेस, पण त्या गोष्टी एकदा वारंवार ऐकून घे, कारण की ते स्वामींचे शब्द आहेत, स्वामींचे विचार आहेत, स्वामींची शिकवण आहे आणि तीच शिकवण तुला भाग्यवंत ठरवणार आहे. कारण की वारंवार ज्या गोष्टीचा आपण सवय लावतो त्या गोष्टीलाच म्हणतात व्यसन, आणि स्वामींच्या भक्तीचा व्यसन करत असशील तर नक्कीच आयुष्यामध्ये फक्त भाग्यवंत ठरशील. आता बऱ्याच स्वामी भक्तांनी मला प्रश्न उचलले की मी बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत आहे, फक्त स्वामींचा चमत्कार कधी जाणवला नाही, स्वामींना माझे दुःख दिसत नाहीत का, असा एका स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला. तर मी त्याला बोललो, कधी एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा माणसाची परीक्षा घेतो. आज तू खचून गेलेला आहेस ना, पण स्वामींवरचा विश्वास कधी तुटून देऊ नकोस, कारण की स्वामी हे प्रत्येकाला मदत करतात आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. तुला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल. फक्त खचून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांचं आयुष्य बघ, त्यांनी 20-25 वर्ष स्वामींची जप केले, 20-25 वर्ष स्वामींचे नाव घेतले, स्वामींची भक्ती केली आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये यश आहे. तू 2 ते 3 वर्ष स्वामींची भक्ती करतेस, तुला काही प्राप्त नाही झाले, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर तुझ्या सोबत नाही. परमेश्वर तुझ्या सोबत आहे, तर तुला आयुष्य शिकवत आहे. या आयुष्यामध्ये कसं जायचं, कसं चालायचं हे सर्व काही शिकवत आहे. मग कितीही अडथळे तुझ्या आयुष्यामध्ये येऊ दे, तू कधीच खचून जाणार नाहीस, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो, प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. फक्त खचून जाऊ नकोस. फक्त तू विचार करत राहा, तू कुठे चुकतोयस, तू आयुष्यामध्ये कुठे अडकतोयस. जर तुला कोणतीही गोष्ट अडकत असेल तर फक्त मनात एका 5 मिनिटं एकटं बसून विचार कर की मी नक्की कुठे चुकतो. परमेश्वराचे नाव घे, परमेश्वराचे जप कर, सर्व काही नीट होऊन जाईल. आज कितीही अंधार तुझ्या समोर असेल, कितीही काळोख तुझ्या समोर असेल, तू फक्त चालत राहा. तू तुझ्या मार्गावरती चालत राहा. तुला मार्ग दाखवणारा तुझ्या पाठीशीच आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपण संकटात जातो, जेव्हा जेव्हा आपल्यासोबत मोठं काही ना काहीतरी होणार असतं, तेव्हा तेव्हा परमेश्वर गपचूप येऊन तुझी मदत करून जातो, जी गोष्ट तुला जाणवत सुद्धा नाही. काही गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडवून देत नाही, काही गोष्टी होणाऱ्या असतात त्या होऊन देत नाही. आणि ह्याच गोष्टी कायम लक्षात ठेव की तू तुझ्या मनावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव. जेवढा विश्वास स्वामींवरती केवळ करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव, भाग्यवंत ठरशील. आणखी महत्वाचे मुद्दे आजच्या या स्वामीच्या संदेशामध्ये तुला समजून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मोजून 10 ते 15 मिनिटे आणखीन ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. तर आता मुद्दा निघतो, तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित नसतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर
आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असतील, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला, तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल.
ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील, तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूनी काम कर, अकलेनी काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे, तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल, तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वामी. पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ.
सध्याच्या वेळेत म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहीत असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस. कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव. कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील. पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. तर अत्यंत महत्वाचे सध्याच्या वेळेतील म्हणजे स्वतःचा विचार करणारे लोक. जे विचार स्वतःसाठी करतात,
स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळासाठी प्रगती करतात आणि जे दुसऱ्या लोकांचा विचार करतात ते माणसं आयुष्यभर प्रगती करतात। आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी फक्त एवढंच आहे की स्वतःचा विचार करणं सोडून द्या। त्यातून आपल्याला काय मिळेल, आपला काय स्वार्थ असेल, आपला स्वार्थ सोडून द्या। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रगतीच मिळेल। आणि या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवा, कितीही संकट आली, कितीही दुःख आली, तर त्या दुःखांना घाबरून ती संकट दूर जाणार नाहीत, त्या दुःखांना घाबरून ती दुःख दूर जाणार नाहीत। कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही संकट आली तर त्याच्या सामोरे गेल्याशिवाय ते तुमच्या आयुष्यातून जाणार नाहीत आणि सामोरे जाण्यासाठी बळ सुद्धा तुम्हाला परमेश्वरच देणार। सामोरे जाण्यासाठी बळ सुद्धा तुम्हाला आपला देवच देणार। नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की परमेश्वर हे सतत तुम्हाला साथ देत असतात। ती गोष्ट तुम्हाला जाणवत नसली तरी प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर तुमच्या सोबत असतो। नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, पाऊस पडल्याशिवाय पूर येत नाही आणि पाऊस पडल्याशिवाय पीक पिकत नाही। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। एक गोष्ट अशी असते जी चांगली असते आणि त्याच गोष्टीतून काही ना काहीतरी वाईट सुद्धा असतं, म्हणजे तुमचा दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे। तुमच्या बघण्याची ताकद सुद्धा महत्वाची आहे की तुम्ही कोणत्या बाजूला जाताय। तुमच्याकडे एक गोष्ट आहे, त्या गोष्टीतून तुम्ही चांगल्या बाजूला जाताय की वाईट बाजूला जाताय, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आणि संकटांना घाबरून कधीच संकटे जाणार नाहीत आणि दुःखांना घाबरून कधीच दुःख जाणार नाहीत। या गोष्टी कायम तुम्ही लक्षात ठेवा। जर आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर नेहमी परमेश्वराचं नाव मुखी घ्या। प्रत्येक गोष्टीला तुम्हाला साथ मिळणार। आणि यातील बरीच लोक संसारात असतील तर संसारातील अत्यंत महत्वाचे विचार। संसारामध्ये आपल्याला सुखी राहायचं असेल तर पतीवरती आपल्याला जास्त विश्वास ठेवायला लागेल, पत्नीवरती जास्त विश्वास ठेवावे लागेल। आणि कधीही स्वतःचे दुःख, अत्यंत महत्वाचे म्हणजे कधीही स्वतःचे दुःख बाहेरच्या लोकांना दाखवू नका, कारण की ते तुम्हाला कमजोर समजायला लागतात। कारण की बाहेरची लोक तुम्हाला त्यातून तुमचे विचार करायला लागतात की हा माणूस तर हारला, या माणसामध्ये आहेच काय। तुम्ही तुमचे दुःख तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या पत्नीला, आई बाबाला, यापैकी कोणाला तरी सांगा किंवा परमेश्वरासमोर मांडा, पण जवळच्या लोकांना कधीच तुमचे दुःख दाखवू नका, कधीच तुमचे दुःख कोणाला सांगू नका। कारण की त्या लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते, पण तुमच्या जवळच्या लोकांना त्या गोष्टीची किंमत असते। तुमच्या अत्यंत जवळच्या, तुमच्यासाठी महत्वाच्या लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, पण त्या लोकांना किंमत नसते ज्या लोकांना ती गोष्ट दाखवू नका। तुम्ही माणूस ओळखायला शिका, सर्व काही ठीक होईल। कोणता व्यक्ती आपला आहे, कोणता व्यक्ती आपला नाही, त्या गोष्टी शिकायला, त्या गोष्टी शिका। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल। आणि यापुढे अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे स्वामींनी सांगितलेली शिकवण आहे। स्वामींनी सांगितलेले काही शब्द आहेत, स्वामींनी सांगितलेले काही विचार आहेत। ते विचार सुद्धा तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात, ते भविष्य ठरवतात। खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात। पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल। या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल। फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल। स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत। नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे। स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील। जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल। चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील। भविष्य आपल्या हातात आहे, परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे, त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक। कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो।
आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, असे काम करू शकता. ही शेवटची विनंती तुमच्या समोर असेल. आणि नक्कीच आता आपण आपल्या स्वामी संदेशाकडे वळूयात. जो स्वामी संदेश आपले आयुष्य बदलून टाकेल, जो स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करेल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा दिलासा देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंतांनी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. खरं तर हा खेळ परमेश्वराने रचवलेला आहे. सर्व काही, सर्व दुनिया, सर्व जग परमेश्वराचं आहे. पण बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल. पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे. त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना. आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो. पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे.
प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे. बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही. या आयुष्यामध्ये वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील. त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील. ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक. नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो.
मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळं बंद करा. थोडे वेळ डोळं बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. तर आयुष्यामध्ये कितीही खचून गेलेला माणूस असेल, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख असते. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आपल्याहून विकट परिस्थिती कोणत्या तरी माणसावरती असते, पण तो माणूस कधी तुटत नाही, तर तुम्ही सुद्धा कधी तुटून जाऊ नका. वेळ ही सर्वांची खराब असते. वेळ हे सर्वांना शिकवून जाते की नक्की आयुष्यामधले तत्व काय आहे, आयुष्यामध्ये शिकण्याचा मार्ग काय आहे. आयुष्यामध्ये शिक्षणापेक्षा जास्त आयुष्यामध्ये जगण्याचा अनुभव तुम्हाला जास्त मिळतो. जेव्हा तुम्ही दुनियादारी शिकलात, जेव्हा तुम्ही या आयुष्यामध्ये जगण्यास शिकलात, त्यानंतर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्वामींची साथ मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची साथ मिळेल. फक्त एकदा सोबत बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार हे महत्वाचे आहेत. आणि या विचारांमध्ये, या शब्दांमध्ये एक अशी वेगळी ऊर्जा आहे, एक अशी वेगळी शक्ती लपलेली आहे, जे की आपल्याला पूर्णतः समजावून जाते की आपल्या या आयुष्यामध्ये आपला कोणीच नाही. फक्त देवावरती विश्वास करा, डोळे बंद करा. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती करतोस तेवढा विश्वास परमेश्वरावरती कर. जेवढा विश्वास परमेश्वरावरती करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. बघ, परत कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस आहे
प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख आहेत. फक्त ते दुःख स्वतः समजून घे. दुसऱ्यांना अगोदर सांगण्यापूर्वी स्वतः समजून घे की हे दुःख माझ्या आयुष्यामध्ये का आले, या दुःखांमध्ये मी खचून जातोय, या दुःखाचा मार्ग काय आहे. स्वतःसाठी वेळ काढ. 5 मिनिटे शांत बस, विचार कर की आयुष्यामध्ये काय चालू आहे आणि नक्कीच त्या विचारांचा मार्ग तुला सापडणार आहे. त्या विचारांचा मार्ग तुला सापडायला सुद्धा वेळ लागणार नाही, कारण की मनातल्या मनात परमेश्वराचं नाव घे. परमेश्वरासमोर फक्त एवढेच सांग, मी आयुष्यामध्ये इथे इथे खचलेलो आहे, माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे, माझे हे होत नाही आहे, मला मार्ग दाखवा. त्या मार्गावरती मी सातत्याने चालत राहीन. आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे मग दुःख येणार नाही. सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. देव हा चमत्कार घडवून आणतो. फक्त तुम्ही जर कोणते प्रयत्नच केला नाही तर परमेश्वर सुद्धा काहीच करत नाही. परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत आणि त्यानंतर तुला मानवी जीवन दिलेलं आहे. फक्त तुला सर्व काही दिलेले आहे, ते तुला स्वतःहून करायचं आहे. आज पुढे गेलेले माणसं कधीच खाली बसून नव्हते, ते वारंवार मेहनत करत होते, म्हणून ते आज पुढे आले. तर फक्त तुला एवढी एक संधी आहे की परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. सातत्याने तुझी मेहनत दाखवत राहा, सातत्याने तू तुझ्या प्रयत्न करत राहा. बघ कशा आयुष्यामध्ये यश मिळते. रिकाम्या बसलेल्या माणसाला कधीच कोणत्या प्रकारचे यश प्राप्त होत नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा, बघ तुला यश प्राप्त होईल. स्वामींचे हेच विचार, स्वामींची ही शिकवण आहे की माणूस हा सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. एक वेळा चुकलास, दुसऱ्यांदा चुकलास, तिसऱ्यांदा चुकलास, चौथ्यांदा चुकलास, त्या 4 वेळा चुकल्यामध्ये तुला अनुभव येईल की हे व्यक्ती कशी आहे, किंवा हे काम कसे आहे, किंवा हे सर्व काही कसे आहे. ते सर्व काही तुला चुकल्याशिवाय समजणार नाही. आणि जेव्हा तुझा अनुभव वाढेल तेव्हा तू आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. पण जेव्हा तुला अनुभवच नसेल तर तू फक्त आयुष्यामध्ये रडत राहशील. तर सातत्याने फक्त प्रयत्न करत राहा. परमेश्वराने सांगितलेले आहे, तू फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या मेहनतीवरती विश्वास ठेव. नक्कीच स्वतः तुला चांगले फळ मिळतील. कोणतेही काम करत असशील तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस. नक्कीच भाग्यवंत ठरशील, नक्कीच यशस्वी ठरशील. कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण आपला लोभ बाळगत असू, आपल्याला या गोष्टीतून हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, हे मिळायलाच पाहिजे असे विचार ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सक्षम राहणार नाही, किंवा ती गोष्ट किंवा ती तुमची मेहनत ही वाया जाणार आहे. कारण की लोभ हा माणसाला डुबवून टाकतो. लोभ कधीच बाळगू नका. हा, पण तुम्ही जे काम करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा. तुम्ही जी मेहनत करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा. आणि नक्कीच तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी होत असेल असे प्रयत्न करा. तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल असे प्रयत्न करा. बघा, नक्कीच भाग्यवंत ठराल. स्वामींचे हेच विचार अत्यंत महत्वाचे आहेत, पण येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओज हे चुकवू नका. आणि आणखीन महत्वाचे मुद्दे तुला आता समजणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात, किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी. गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे.
कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस. कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामीचे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात, फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण आहेत, बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली,
स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहील. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहील. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो. एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन. मी माझे पुढचे भविष्य सुधारीन. मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन. मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. त्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आज जी वाईट वेळ आहे त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढील तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर वळूयात आपल्या मुद्द्यांकडे. तर स्वामींचे मुद्दे. स्वामींचे मुद्दे नव्हे तर स्वामींचे हे जे विचार असतात, जे विचार आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे असतात, ज्या विचारांनी आपले आयुष्य बदलू शकते, ज्या विचारांनी आपले कर्म बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले दुःख बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले सुख बदलू शकतात. आयुष्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही बदलू शकते, पण या विचारांना कधी दुर्लक्ष करू नकोस. ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात, त्या गोष्टी आपल्या स्वरूपात उतरतात, आणि नक्कीच या गोष्टी तुलाच भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार अनमोल असतात, पण त्या अनमोल विचारांना दुर्लक्ष करू नकोस. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजून तुला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी सध्याच्या पिढीला वाटतात. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, त्यानंतर लोभ. या सर्व गोष्टी सध्याच्या आयुष्यामध्ये माणसाला महत्वाच्या आहेत. या गोष्टी एका वेळेपर्यंत महत्वाच्या आहेत माणसाला त्याचे आयुष्य जगण्यासाठी. फक्त एवढेच लक्षात ठेवा, त्या धनाहून मोठा आपला परमेश्वर आहे, त्या संपत्तीहून मोठा आपला परमेश्वर आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यात आनंदी राहा. लोभ हा माणसाला बुडवून टाकतो. लोभ
कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावेत, एक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणावी, पण सारखे सारखे त्या गोष्टीसाठी हावहाव नाही करावी. कारण की परमेश्वरांनी जो खेळ रचविलेला आहे त्या खेळामध्ये परमेश्वर सर्वांना बघत आहे, सर्व माणसांना बघत आहे. एका काळेपर्यंतच फक्त या गोष्टी राहणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत त्या गोष्टी जाणार नाहीत. आपण जसे आलो आहोत तसेच जाणार आहोत. फक्त वरती आपल्याला परमेश्वर मिळेल, खालती आपल्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराला नक्कीच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये यशस्वी ठरा, पण त्या गोष्टीसाठी लोभ करू नका. आणि लोभामध्ये बरेच माणसं बुडालेली आहेत. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटक्यात वरती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपल्याला माहित नसते. फक्त परमेश्वराचं नाव मुखी घ्या, प्रत्येक क्षण सुखाचा जाईल, प्रत्येक वेळ सुखाचा जाईल, प्रत्येक मिनिट सुखाचा जाईल, प्रत्येक तास सुखाचा जाईल, प्रत्येक दिवस सुखाचा जाईल, प्रत्येक महिना सुखाचा जाईल, प्रत्येक वर्ष सुखाचा जाईल. आपलं आयुष्य सुखी होईल केव्हा? जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांना आणशील, जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वराला आणशील. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आपले माता पिता. माता पिता आणि परमेश्वर यामध्ये कधीच आपल्याला भेदभाव करता येत नाही. कारण की आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती म्हणजे दोनच, आपले आई बाबा आणि त्यानंतर परमेश्वर. पहिला मान परमेश्वर सुद्धा आई बाबांना देतो, कारण की तेच आपले दैवत असतात. त्या लोकांचा अपमान चुकून कधी करू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीतलं समजायचं, कारण की या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात, आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल. आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना. ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील. शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस. स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल